गुड्सला काय बघितलं आपण, फक्त एवढंच बघितलं की लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सर्व्हिसचं बघायला जाल तेव्हा सर्व्हिसमध्ये तुम्हाला काय काय बघायला सांगितलं गेलं आहे. तर लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर केव्हा म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय डिटरमाइन करायचं आहे तर लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर बघितलं जातं. लोकेशन ऑफ सर्व्हिस रिसिव्हर बघितलं जातं. प्लेस वेअर द ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस, प्लेस ऑफ परफॉर्मन्स, ॲक्टिव्हिटी कुठे आहे हे बघितलं जातं. ओके. त्यानंतर प्लेस वेअर द सर्व्हिस इज कन्झ्युम्ड, प्लेस पर्सन टू विच हुम ॲक्च्युअल बेनिफिट फ्लोज. ह्याला काय म्हटलं गेलं आहे, काही एलिमेंट्स आहेत. तर हेच तुम्हाला खाली दिलेत की प्रॉक्झीज फॉर डिटरमाइनिंग प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस जेव्हा दिली जाते तेव्हा हे बघा लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे त्या 14 सेक्शन आहेत. त्यामध्ये कुठे कुठे वेगवेगळ्या प्रकारे डिटरमाइन केला आहे प्लेस ऑफ सप्लाय. हे सगळे एलिमेंट विचारात घेऊन कुठे कुठे काय होतं, सर्व्हिस रिसिव्हरला बेनिफिट मिळतो, कुठे कुठे ॲक्च्युअली सर्व्हिस परफॉर्म झाली आहे त्या स्टेटला बेनिफिट मिळतो, किंवा ॲक्च्युअली सर्व्हिस कुठे कन्झ्युम झाली आहे, कोणी कन्झ्युम केले त्याला बेनिफिट मिळतो. त्यामुळे इथे प्लेस पर्सन बघून बेनिफिट लॉ मेकरनी ही तरतूद करताना बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन तरतूद केली. ते विषय हे आहेत, ते एलिमेंट हे आहेत. त्यामुळे काय होतं, अरे या ठिकाणी असा विचार केला आहे, या ठिकाणी वेगळा विचार केला आहे, तुम्हाला असा फरक दिसेल. कारण सर्व्हिस ही टँजिबल नाही आहे, सर्व्हिस इनटँजिबल आहे. आता एखाद्याला क्लास घ्यायचा आहे तो पहिले फिजिकल क्लासरूममध्येच घ्यायचा, आता ऑनलाईन क्लास घेतला जाऊ शकतो. मोबाईल रिचार्ज करायचा आहे ते लोकल पहिले दुकान शोधायला जायचे, दुकानामध्ये जाऊन रिचार्ज करायचे, आता रिचार्ज पण ऑनलाईन होतं. बऱ्याच गोष्टी आहेत ना अशा की सर्व्हिस ही कशा प्रकारे दिली जाते आणि स्वरूप बदलत चाललंय सर्व्हिसचं. सबसेक्शन 2 मध्ये दिले जनरल प्रोव्हिजन, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. खाली काय म्हटलं, एक्सेप्ट द सर्व्हिसेस स्पेसिफाईड, म्हणजे स्पेसिफिक या 3 ते 14 मध्ये सर्व्हिसेस जर असतील तर प्लेस ऑफ सप्लाय कसा काढायचा सर्व्हिसप्रमाणे खाली दिले. अदरवाईज जनरल रूल काय की सर्व्हिस दिली गेली मेड टू रजिस्टर पर्सन शॅल बी लोकेशन ऑफ सच पर्सन, शॅल बी लोकेशन ऑफ सच पर्सन. आता मी जर का महाराष्ट्रामध्ये आहे, ओके, आणि माझ्याकडे जर एक गुजरातचा व्यक्ती आला आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिस द्या, ओके, तर इथे काय रजिस्टर पर्सनला सप्लाय केला जातो मेड टू रजिस्टर पर्सन शॅल बी लोकेशन ऑफ सच पर्सन. तो जो पर्सन आहे त्याचं लोकेशन कुठे आहे, गुजरात आहे, प्लेस ऑफ सप्लाय गुजरात आहे. सर्व्हिस मी ऑनलाईन देऊ तर माझ्याकडे येऊन माझ्याकडनं कशाने सर्व्हिस घेऊ, प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, रजिस्टर पर्सन शॅल बी लोकेशन ऑफ सच पर्सन, त्या पर्सनचे लोकेशन आहे ते. मेड टू एनी पर्सन अदर दॅन अ रजिस्टर पर्सन शॅल बी, ओके. आता ह्या केसमध्ये समजा एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, तो दिल्लीला आहे ॲस्ट्रॉलॉजर, आणि तुम्हाला त्याच्याकडनं तुमचं भविष्य जाणून घ्यायचं, समजते ना. आता ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला तुमचं नाव विचारेल, तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सन आहात, द लोकेशन ऑफ द रेसिपियंट वेअर द ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड एक्झिस्ट. जर त्याच्याकडे तुम्ही सांगितलं की माझं राहण्याचं ठिकाण हे नवी मुंबईत आहे, माझं राहण्याचं ठिकाण हे नाशिक आहे, पुणे आहे, नागपूर आहे, जे काय असेल तुम्ही सांगाल, तर मग प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, आपण काढतोय काय, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. तुम्हाला सर्व्हिस दिली ॲस्ट्रॉलॉजरनी, ओके, तुम्ही आज अनरजिस्टर्ड पर्सन, मग तो बघेल मेड टू एनी पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ द रेसिपियंट वेअर द ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड एक्झिस्ट. आणि जिकडे लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस इन अदर केसेस, म्हणजे जर सप्लायरकडे रेसिपियंटचा ॲड्रेस नाही आहे रेकॉर्डला,
तर मग सप्लायर कुठला सर्व्हिस देतोय? प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? द लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस इन अदर केसेस. ओके. आता ॲड्रेस ऑन रेकॉर्ड डिफाईन केलं आहे CGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 क्लॉज 3 मध्ये. ॲड्रेस ऑन रेकॉर्ड मीन्स द ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ॲज अवेलेबल इन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लाय. लक्षात. आता अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल, अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल तर त्याचा ॲड्रेस सप्लायर मागतो का? इनवॉइस जेव्हा बनवतो सप्लायर तेव्हा त्याचा ॲड्रेस मागतो का? आता बघा ही प्रोविजन आठवा. रूल 46 मध्ये सांगितलं असं. टॅक्स इन्व्हॉइसमध्ये बघितलं होतं आपण की इफ recipient is unregistered and value of supply is 50,000 or more, पर्टिक्युलर इनवॉइस काय पाहिजे? नेम आणि ॲड्रेस ऑफ रेसिपियंट आणि ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड. कधी रेसिपियंट अनरजिस्टर्ड आहे आणि जर सप्लायची व्हॅल्यू 50,000 किंवा त्याहून जास्त आहे तर. पण जर व्हॅल्यू 50,000पेक्षा कमी असेल तर अनरजिस्टर्ड पर्सन सप्लायरला इनवॉइसमध्ये ते नाव टाकणं, ॲड्रेस विचारणं गरजेचं नाही. त्यामुळे आपण डिमांडला गेलो, आपल्याला बिल देतात, टॅक्स घेतात, विचारत नाही रेसिपियंट तुझं नाव काय नाही ॲड्रेस काय. आलं लक्षात ना. आता जर का तो एखादा व्यक्ती ती धान्य खरेदी करून जर का त्याचं गाव समजा जसं तिकडे सीमावर्ती भाग असतो, ते गुजरात आणि महाराष्ट्राची सीमा आहे आणि असं एखादं मोठं दुकान महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे, तो माल कुठे घेऊन जाईल? गुजरातला घेऊन जाईल ना. पण सप्लायरने ॲड्रेसच नाही विचारला. हे गुड्स आहे म्हणजे सर्व्हिसच्या केसमधलं कसं झालं की अशी कुठली सर्व्हिस घेतली आणि सप्लायरने ॲड्रेसच नाही विचारला. गुड्स सर्व्हिस काहीच अप्लाय करा, त्याला ॲड्रेस विचारलाच नाही आहे ना. जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर सप्लायर आपलं बिल देऊन टाकतो, रेसिपियंट आपला टॅक्स देतो, काम संपलं. ही जनरल प्रोव्हिजन आहे. रिसिपियंटकडे असं कंपल्शन नाही आहे की तुम्ही ॲड्रेस घेतला पाहिजे आणि पर्सनचा टाकला पाहिजे जर व्हॅल्यू 50,000पेक्षा कमी असेल तर. मग त्या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस. क्लिअर एवढं. आता बाकी सेक्शन 3 ते 14 मध्ये बघाल तुम्ही पुढे, तर ह्यात काय दिलं आहे? ही आपली जनरल रूल आहे. ह्यात उद्देश काय याचा की B2Bला बेनिफिट द्यायचा आहे, B2C ठीक आहे. पण जर का B2Cचा ॲड्रेस चुकला तर बेनिफिशरी स्टेट बदलतं, असं होऊ शकतं. याचा निगेटिव्ह इफेक्ट हा आहे की जर माल गुजरातला चाललेला असेल आणि महाराष्ट्रामधून सप्लाय करायला असेल किंवा सर्व्हिसेस जर का बाहेर चालल्या महाराष्ट्राबाहेर, तर ही प्रोव्हिजन जी आहे ही बेनिफिट चुकीच्या म्हणजे जो IGST लागेल, इथे काय लागायला पाहिजे? IGST. तो लावेल काय? CGST GST. सर्व्हिस दिली महाराष्ट्रामध्ये. सेक्शन 12(3) स्पेसिफिकली डिझाईन केलेला आहे. तो इमोबल प्रॉपर्टीजवरती सर्व्हिस दिली गेली तर. याचं हेडिंग काय आपण दिलं आहे की डिटरमाइन द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ॲट इमोबल प्रॉपर्टीज. ओके. इमोबल प्रॉपर्टी करता काय लागेल? समजा लँड आहे, त्यावरती बिल्डिंग बांधलेली आहे, बिल्डिंग बांधण्याचं काम चाललं आहे, तर मग काय लागेल? आर्किटेक्ट सर्व्हिस लागेल. बिल्डिंग रेडी आहे, एखादं हॉल आहे, इंटेरियर करायचं आहे, इंटेरियर डेकोरेटर, सर्वेयर, इंजिनियर, इस्टेट एजंट यांची कुठली सर्व्हिस जर का इमोबल प्रॉपर्टी करता दिली गेली, कॅरिंग आउट ऑर कोऑर्डिनेट ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क. लोकेशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी, जिकडे त्या लोकेशन आहे त्या इमोबल प्रॉपर्टीचं, तो प्लेस ऑफ सप्लाय असेल. आता इंटरव्ह्यू करायचं आहे. एक माझ्याकडे गोव्याचा व्यक्ती आला, एकदा महाराष्ट्रामध्ये मी एक घर घेतलेलं आहे, याचा इंटरव्ह्यू करून द्या. तो सांगेल की माझा रजिस्टर बिझनेस गोव्याला आहे. आपल्याला काय सांगेल महाराष्ट्रामधला की अरे इंटरव्ह्यू करतोय ना मी, प्रॉपर्टी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे. CGST IGST. बाय वे ऑफ लॉजिंग अकोमोडेशन बाय हॉटेल. आता एक महाराष्ट्रातला व्यक्ती आहे, त्याला बिझनेस पर्पज जावं लागतं गोव्याला, गुजरातला, मध्य प्रदेशला, उत्तर प्रदेशला. तो जात असतो आणि तिकडनं तो ऑर्डर आणत असतो.
त्याची कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये. तर ज्या वेळेस तो कुठे राहायला जातो, लॉजिंग अकोमोडेशन म्हणजे हॉटेल असेल, इन गेस्ट हाऊस, होमस्टे, क्लब, कॅम्पसाईट, हाऊसबोट, काही म्हणा, ओके, कुठे राहील तो जाऊन, जी राहण्याची जागा आहे लॉजिंग अकोमोडेशनसाठी हे एवढ्या वस्तू मिळतात. म्हणजे काय, हॉटेल, इन गेस्ट हाऊस, होमस्टे, क्लब, कॅम्पसाईट, हाऊसबोट, वेजल्स. इफ इमूव्हेबल प्रॉपर्टी, लोकेशन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी, बोट किंवा वेजल या जागेवर आहे, ती वास्तू किंवा ती बोट किंवा वेजल, ते लोकेशन आहे, प्लेस ऑफ सप्लाय होईल. बाय वे ऑफ अकोमोडेशन इन इमूव्हेबल प्रॉपर्टी फॉर मॅरेज. उद्देश काय ते घेण्याचा, रिसेप्शन और मॅटर रिलेटेड देअर विथ, ऑफिशियल असो, सोशल असो, कल्चरल असो, रिलिजियस असो, बिझनेस फंक्शन असो, इन्क्लुडिंग सर्व्हिसेस फॉर सच फंक्शन. ओके, इथे त्या व्यक्तीला राहायचं आहे आणि इथे एक जागा आहे इमूव्हेबल प्रॉपर्टी, तिकडे एक इव्हेंट करायचं. तो इव्हेंट लग्न समारंभ असो, रिसेप्शन असो, ओके, ऑफिशियल तरी इव्हेंट आहे, ऑफिसचं फंक्शन आहे, त्याकरता अकोमोडेशन घेतलं. सोशल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, रिलिजियस, धार्मिक असेल, किंवा मग बिझनेसचं फंक्शन असो, काही असो, प्लेस ऑफ सप्लाय जिकडे त्या अकोमोडेशनची इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे तर तोच होईल प्लेस ऑफ सप्लाय. आता जेव्हा जो कुठला कार्यक्रम असेल इथे, समजा ए मधला, बी मधला, सी मधला, ही सर्व्हिस दिली जाते. त्याच्याकरता काही फूड बेवरेज वगैरे लागत असतील, म्हणजे सहाय्यक सर्व्हिसेस, एनी अँसिलरी सर्व्हिसेस अँसिलरी टू अबोव सर्व्हिसेस इन ए बी सी. या सगळ्या केसमध्ये इफ इम्युएबल प्रॉपर्टी, बोट और वेजल इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, देन लोकेशन ऑफ द रिसिपेंट. भारताबाहेर आहे बोट किंवा ती वेजल, सर्व्हिस कोण घेतो, रेसिपियंट. प्लेस ऑफ सप्लाय, तर रेसिपियंट कुठला आहे, सर्व्हिस प्रोवायडर कुठला पण असो, त्याने सांगितलं सर्व्हिस प्रोवायडरला की मला अशी एक बोट पाहिजे आणि या एरियामध्ये ती पाठव, आणि तो भाग जर आउटसाइड इंडिया असेल तर लोकेशन ऑफ रेसिपियंट जे असेल, प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ रेसिपियंट घ्यायचं. इफ द सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड in more than one state, proportion of service provided in each state. Okay, हे जे एक्झाम्पल पुढे दिलेली आहे, 1 2 3 4 बघितले आपण. आता हे 1 2 3 4, आता त्यावरच एक्झाम्पल पुढे आहे की प्रॉपर्टी कुठे आहे. राज हॉटेल्स रजिस्टर इन शिमला, हिमाचल प्रदेश, is constructing a hotel in Dehradun, Uttarakhand. The interior decoration of the hotel is being done by Ravi Interiors, whose registered place of business in Dehradun, Uttarakhand. ओके, हिमाचल प्रदेश, राज हॉटेल हिमाचल प्रदेशचं आहे. त्यांनी प्रॉपर्टी कुठे बघितली, उत्तराखंडमध्ये, आणि त्यांनी उत्तराखंडमधलाच इंटिरियर डेकोरेटर बघितला. तर इंटिरियर डेकोरेटर काय करेल, उत्तराखंडमध्ये सर्व्हिस देतोय, इम्यूव प्रॉपर्टी देतोय, तो टॅक्स लावेल CGST HGST, कारण तो इंट्रास्टेट सप्लाय आहे. सेम हॉटेलला राहायला जा, बिझनेस पर्पज तिकडे काही करा, लॉजिंग पर्पज. राज हॉटेल्स इन शिमला, हिमाचल प्रदेश, प्रोवाइड्स लॉजिंग टू मिस्टर तारिक, रजिस्टर डीलर इन जयपूर, राजस्थान, फॉर एन ऑफिशियल सेमिनार. तो राहायला आला, याचे सेमिनार आहे. हॉटेल क्या बोलेल, लोकेशन ऑफ सप्लायर शिमला, प्लेस ऑफ सप्लाय शिमला, इंट्रास्टेट सप्लाय CGST HGST. फंक्शन आहे, ऑफिशियल सेमिनार आहे, ऑफिशियल 3 दिवस ऑफिशियल कॉन्फरन्स आहे. मुकेश ऑटोमोबाइल्स, रजिस्टर्ड डीलर इन गुरुग्राम, हरियाणा, बुक्स द कॉन्फरन्स हॉल ऑफ राज हॉटेल इन शिमला, हिमाचल प्रदेश, फॉर 3 days. सेम इंट्रास्टेट सप्लाय, टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST HGST. कुठलंही म्हणजे ऑफिशियल असो, सोशल असो, कल्चरल असो, रिलिजियस असो, रिसिपियंटचा उद्देश काय पण असो, सप्लायरला काम एकच करायचं आहे,
इमूव्हेबल प्रॉपर्टी सप्लाय, प्रॉपर्टी कुठे आहे, सप्लाय होईल इंट्रास्टेट, टॅक्स लागेल CGST AGST. तर जर का ABC मधल्या सर्व्हिस असतील आणि मग त्यांच्याकरता मुकेश ऑटोमोबाईल्सचा तिथे कार्यक्रम आहे, त्यांना बुकिंग द कॉन्फरन्स हॉल बुक केला, ते ऑर्डर करतील ना काहीतरी फूड बेवरेजेस गेस्टसाठी ऑफिशियल कॉन्फरन्समध्ये, सप्लायर काय टॅक्स लावेल, CGST AGST इंट्रास्टेट सप्लाय होईल. जी मुख्य सर्व्हिस घेतली जाते त्याला सहाय्यक सप्लाय हा फूड बेवरेजेसचा आहे. आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की नोट दॅट CGST AGST credit of one state cannot be used in set of the liability of another state. कळलं ना? आता कसं होईल, तो सप्लायर तर आपला GST 1 भरेल आणि जर का मी दुसऱ्या राज्यामधला आहे, मी त्याला सांगेन हा मला GST नंबर टाकून बिल द्या, तो बिल ते बनवेल, पण त्याचं क्रेडिट मला महाराष्ट्रात नाही मिळणार. इन सच अ केस वेन अ रजिस्टर्ड पर्सन टेक्स द सर्व्हिसेस ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टीज in a different state, the person will not be able to take input credit on the service taken from another state. Hence, in the GST regime, Mukesh Automobiles Private Limited registered in Haryana cannot take input tax credit of CGST AGST in Himachal Pradesh. हे पुढे प्रोव्हिजन होता, त्या प्रोव्हिजनमधून ते घेतलं होतं आणि प्लस एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये, हे सगळं त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे की समजा एकाहून जास्त स्टेटमध्ये क्युरंट ट्रीटमेंट सर्व्हिस दिली जाते, तर कशा प्रकारे टॅक्स घेतला जाईल, प्रपोर्शन टू द व्हॅल्यू फॉर सर्व्हिसेस सेपरेटली कलेक्टेड ऑल्टरमेंट इन द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट. एकाहून जास्त जर का राज्य आहेत इकडे सर्व्हिस द्यायची आहे, मी सप्लायर आहे, तुम्ही रिसिपेंट आहात, आता आपल्या दोघांमधला ॲग्रीमेंट आहे ना, मी इकडचे एवढे घेईन, इकडचे एवढे घेईन, त्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट आहे, तर त्याप्रमाणे काय होईल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय डिटरमाइन होईल. पण जर लमसम अमाऊंट घेतली आहे की बघा लमसम सांगून टाका किती रुपये, लमसम 5 लाख रुपये ही सर्व्हिस द्या, 2 राज्यामध्ये 3 राज्यामध्ये सर्व्हिस द्यायची आहे. आता इकडे ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट, कशी व्हॅल्यू काढणार, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस सेपरेटली मेन्शन नाही आहे ॲग्रीमेंटमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये, मग कुठली व्हॅल्यू कुठल्या स्टेटची किती आहे याकरता रूल आहे. ओके, रूल आहे, तुम्हाला त्या नोट दिल्यात त्यामध्ये रूल दिला आहे. जेव्हा लॉ चालू झाला त्या पहिले रूल नव्हतेच, काही काळानंतर त्यांनी रूल बनवले, पण तरतूद केली होती की इथे जर का अशा प्रकारे ॲग्रीमेंट केलं ना, सप्लायर आणि रिसिपेंटचं ॲग्रीमेंट आहे की ह्या स्टेटला आम्ही एवढे पैसे घेऊ, या स्टेटला पैसे जास्त घेऊ कमी घेऊ, ते जे घेतील ते घेतील, त्यांनी व्हॅल्यू फिक्स केली ना, जेवढी व्हॅल्यू ज्या स्टेटची आहे कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ॲग्रीमेंटप्रमाणे ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. स्पेसिफिक 12(3) काढला था, आता 12(4), 12(5), 12(6) आणि 12(7), जसं आपण 12(3) म्हटलं की सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कशाबद्दल, इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती, तसं इथे काय स्पेसिफिक सर्व्हिसेस असं हेडिंग आलं आहे. 12(4) मध्ये रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग सर्व्हिस आहे, ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स आहे, ऑर्गनायझिंग ऑफ इव्हेंट्स आणि ॲडमिशन टू इव्हेंट, हे स्पेसिफिक सर्व्हिस असतील 12(4), 12(5), 12(6) आणि 12(7) प्रमाणे. 12(4) काय, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्व्हिस. कळलं, याच्यामध्ये B2B, B2C असा काही विचारच नाही केला. लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म, रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग सर्व्हिस तिकडेच दिली जाईल, जो सप्लायर आहे
सर्व्हिस कुठे दिली ॲक्च्युली, परफॉर्मन्स कुठे झाला? पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक, प्रॅक्टिस, सर्जरी तिकडे दिले जाईल, तिकडे CGST AGST दिलं त्याला. आणि B2B B2C असा काय भेदभाव केला जाणार नाही. ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स ॲप्रेझल. आता बघा, महाराष्ट्र एक डेव्हलप स्टेट आहे, बरोबर आहे. GSTचा नवीन कायदा लागू झाला. आता GST शिकवणारे महाराष्ट्रामध्ये बरेच लोक आहेत. मुंबईमध्ये काय ट्रेनिंग सेशन चालू आहेत. आता एखादा व्यक्ती उत्तर प्रदेशमधला, बिहारमधला, त्याला GSTचं काम कसं करायचं आहे म्हणून शिकायला मुंबईला आला, बरोबर आहे. आता तो इकडून शिकेल जे नॉलेज घेईल, जे स्किल डेव्हलपमेंट करेल, त्याचा वापर कुठे करेल? बिहारला करेल ना. म्हणजे बिहारच्या एका बिझनेस हाऊसेसनी किंवा इंडस्ट्रीनी त्याला पाठवला, नाही तो B2B आहे. तर ट्रेनिंग ॲक्च्युली कन्झल्टंट कुठे होणार आहे? त्याला बेनिफिट कुठे कोणाला मिळणार आहे? मग इथे रिसिपियंट कुठे आहे? लोकेशन ऑफ रजिस्टर पर्सन. जो सर्व्हिस घेतोय B2B, लोकेशन ऑफ रजिस्टर पर्सन. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल? रिसिपियंट. इथे रिसिपियंट कुठे आहे? या राज्यामध्ये. प्लेस ऑफ सप्लाय त्या राज्यात. ऑल्दो तो महाराष्ट्रात येऊन काय घेतोय? ट्रेनिंग घेतोय. पण त्या ट्रेनिंगचा उपयोग कुठे करणार आहे? थोडा इथे वेगळा विचार करा लॉ मेकरने. आणि जर B2C सप्लाय असेल, लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर परफॉर्म. सर्व्हिस कुठे दिली गेली? मुंबईला, महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. ॲडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल और एंटरटेनमेंट इव्हेंट और अम्युजमेंट पार्क, एनी अदर प्लेस. ॲडमिशन फी असते ना, काय चार्जेस असतात. ओके. जे तिकीट लावलं जाईल ते ॲडमिशन करता, वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युली हेल्ड. त्या इव्हेंटला जो कोण जाईल तो B2B आहे, B2C आहे काय बघायचं नाही. हे होतं ॲडमिशन. ओके. आता ऑर्गनाईज केला जातोय. ऑर्गनायझिंग ऑफ अ कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल और एंटरटेनमेंट इंक्लुडिंग सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू अ कॉन्फरन्स, फेअर, एक्झिबिशन, सेलिब्रेशन और सिमिलर इव्हेंट. आणि जे इव्हेंट आहे त्याला सर्व्हिसेस ॲन्सिलरी टू ऑर्गनायझिंग ऑफ एनी ऑफ द इव्हेंट और सर्व्हिसेस रेफर टू क्लॉज A assigning a sponsorship to such events. Okay. आता स्पोर्टिंग इव्हेंट आहे, जसं बघा क्रिकेटचे मॅचेस आहेत, त्या ऑर्गनाईज करतोय. त्या ऑर्गनाईज करण्याकरता त्यांना काही गुड सर्व्हिसेस लागतील. त्यांनी काय सर्व्हिसेस घेतल्या? ऑर्गनायझिंग ऑफ अ कल्चर, B2B घेणारा कोण आहे? रजिस्टर पर्सन आहे. इव्हेंट या ठिकाणी आहे, तरी पण काय होईल? कंपनी महाराष्ट्रामध्ये आहे, इव्हेंट गोव्यामध्ये, लोकेशन ऑफ रजिस्टर पर्सन. आणि B2C असेल तर प्लेस ऑफ सच इव्हेंट ॲक्च्युली हेल्ड. इफ इव्हेंट इज हेल्ड आउटसाइड इंडिया देन लोकेशन ऑफ द रेसिपियंट. आणि इफ द सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड इन मोर दॅन वन स्टेट, प्रपोर्शन ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन ईच स्टेट. If event is held outside India, then location of the resident outside India मध्ये सर्व्हिस कसं आहे? आता सर्व्हिस तुम्हाला सर्व्हिस पाहिजे. तुम्ही सांगितलं हे थोडं आम्हाला भारताबाहेर एक समुद्र किनारा आहे, तिकडे संपतो इंडिया, पुढे कुठे सर्व्हिस पाहिजे. तिकडे इव्हेंट ऑर्गनाईज करण्याकरता जी काय अरेंजमेंट करायची आहे, परमिशन घ्यायची आहे, सगळ्या गोष्टी तो करणार. इव्हेंट कुठे झाला? मॉरिशसमध्ये झाला, कुठेही होऊ दे, बरोबर आहे ना. सर्व्हिस तुम्हाला मिळेल तिकडे. इव्हेंट मला ऑर्गनाईज करा. तसं इथे मॅचेस होत्या, दुबईला खेळल्या, शारजाला खेळल्या होत्या ना वर्ल्ड कप. सर्व्हिस देणारे घेणारे कुठे आहेत? सर्व्हिस देणारे घेणारे भारतामध्येच आहे. इव्हेंट भारताबाहेर होतोय, समजलं ना. इकडे काय रिसिपियंटचा जो ॲड्रेस आहे
लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. इफ सर्व्हिसेस आर अपलोडेड इन मोर दॅन वन स्टेट, इफ इव्हेंट इज हेल्ड आउटसाइड इंडिया, देन लोकेशन ऑफ रेसिपियंट. रेसिपियंट इंडियामधला आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर इंडियामधला आहे, पण तुम्ही सांगितलं इव्हेंट कुठे पाहिजे, दुबईला पाहिजे, चार्जेला पाहिजे, मग सगळ्या परमिशन मी काढणार तुमच्यासाठी. मी सप्लायर आहे आणि तिकडे तुमचा इव्हेंट ठेवला, तुम्ही मला पेमेंट करा ना. आता इंडियाचा लॉ मला काय सांगतोय की प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचा, कारण इव्हेंट आउटसाइड इंडिया आहे. म्हणजे जो आपल्याला जो ऑर्डर देणार आहे तो रेसिपी म्हणजे B2B सप्लाय असेल हे बघा कसे ते बाहेर हां, असेल तर एक बघा आता एक मी सप्लायर आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही आहात उत्तर प्रदेशमध्ये आणि तुम्हाला गोवाला इव्हेंट ठेवायचा आहे. ओके, गोवाला इव्हेंट ठेवायचा आहे. लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन दिलं ना B2B मध्ये, हे उत्तर प्रदेशलाच इव्हेंट येईल ना, मला तिथे काय मिळेल, ITC मिळेल ना त्याचा. त्याच्यावर सप्लाय काय झाला, उत्तर प्रदेश झाला. पण तेच तुम्ही सांगितलं मॉरिशसमध्ये ठेवा, शारजामध्ये ठेवा, तरी पण काय येईल. B2B सप्लायर असेल तर, B2B रिसिपियंट असेल तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, जो त्याचा ॲड्रेस रिसिपियंट तोच होईल ना. बघा इथे एक काय लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन कुठे आहे, उत्तर प्रदेश. सप्लायर महाराष्ट्रामध्ये आहे, एवढं ते क्लिअर आहे. पण जर इव्हेंट हा भारताबाहेर झाला, आउटसाइड इंडिया झाला, तर हां, B2Bला काय फरक पडत नाही. B2Cला काय केलं प्रोव्हिजन, B2Cला काय प्रोव्हिजन केले, तुम्ही उत्तर प्रदेशमधले आहात, इव्हेंट तुमचा महाराष्ट्रामध्ये होतोय. B2C आहे, प्लेस ऑफ सच इव्हेंट ॲक्च्युअली हेल्ड महाराष्ट्रामध्ये आहे ना, मग इकडे CGST येईल, इकडे IGST येणार नाही. कळलं. आता हेच जर का इव्हेंट भारताबाहेर आहे आणि B2C आहे, ते इव्हेंट कुठे झाला, प्लेस ऑफ सच इव्हेंट ॲक्च्युअली हेल्ड भारताबाहेर झाला ना, त्यावेळेस काय घ्याल, लोकेशन ऑफ रेसिपियंट. मग जर का रेसिपियंट उत्तर प्रदेशचा आहे, मग उत्तर प्रदेशला अप्लाय झाला. तुम्ही B2Bचा पॅरामीटर लावा, काही फरक पडत नाही, इव्हेंट कुठे पण होते. प्लेस ऑफ सप्लाय B2Bचे लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन जे आहे ते. पण जर B2C आहे ते काय सांगितलंय, भारतामध्ये सप्लाय होईल तर जिकडे ॲक्च्युली इव्हेंट परफॉर्म झाला, इव्हेंट ॲक्च्युली हेल्ड तिकडे. इव्हेंट जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, गोवामध्ये तर गोवा. पण जर भारताबाहेर असेल तर मग रिसिपियंट कुठला आहे, इव्हेंट तिकडे जाईल. बाहेरसाठी ती कंडिशन, ती पण B2C साठी. तुम्हाला आत्ता तरी क्लिअर होत आहे ना, मग तुम्हाला ते रिवाईज केल्यानंतर लक्षात येईल, मग ते कळलंय ते फक्त तुम्हाला मेमराईज करायला लागेल परत वाचून. रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग सर्व्हिस याला पण B2B B2C नाही आहे. हे जे आपण बघितलं इकडे ते सगळं दिलं आहे. ओके, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिस एक ग्रुप पाडला आणि पर्सनल ग्रूमिंग देऊन फिटनेस ब्युटी ट्रीटमेंट हा वेगळा ग्रुप पाडला. प्लस खाली इथे एक्झाम्पल दिलेली आहे. आत्ता जे बघितलं आपण त्याचीच ही एक्झाम्पल आहे, स्पेसिफिक सर्व्हिसेसची एक्झाम्पल आहे. प्लेस ऑफ सप्लाय हा जो 12(4) आहे, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिस, आणि खाली हे जेवढं आहे हे वेगळ्या ग्रुपमध्ये गेलं. ओके, आणि लोकेशन वेअर सर्व्हिस इज रेंडर, सर्व्हिस कुठे दिली गेली, ते लोकेशन आहे प्लेस ऑफ सप्लाय. ओके, ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स इथे काय केलं आहे, B2B B2C केलं आहे. B2Bला लोकेशन ऑफ द रेसिपियंट आणि B2C असेल तर लोकेशन वेअर द सर्व्हिस इज रेंडर, सर्व्हिस कुठे दिली. मला
एक्झाम्पल वाचल्यानंतर लगेच लक्षात राहील, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल तोंडी दिलंय तेच तिथे लिहू पण दिलं ना. आता जर एक अमोघ्या इन्स्टिट्यूट आहे फॅशन डिझायनिंग इन बँगलोर कर्नाटका प्रोवाइड्स फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग टू मोहन अपॅरल रजिस्टर इन चेन्नई तमिळनाडू. द ट्रेनिंग इज कंडक्टेड ॲट अमोघ्या इन्स्टिट्यूट्स प्रिमायसेस. लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे? बँगलोर कर्नाटका. ओके, बँगलोरला कर्नाटकामध्ये. ट्रेनिंग घेतलं कोणी? मोहन ॲपरेल ना. सप्लायर कोण आहे? अमोघ्या इन्स्टिट्यूट. आणि रिसिपियंट कोण आहे? मोहन ॲपरेल. आता लोकेशन ऑफ मोहन ॲपरेल इज चेन्नई तामिळनाडू. मग इथे इंटरस्टेट सप्लाय होईल IGST. रजिस्टर्ड पर्सन जर ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगचा वापर तर कुठे करणार? त्याच्या राज्यामध्ये जाऊन करणार. पण ते जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे, इथे हा पॅरामीटर लावलेला नाही आहे की अनरजिस्टर्ड पर्सन आहे, म्हणजे अमोघ्या इन्स्टिट्यूट of fashion designing in Bangalore, Karnataka provides an undergraduate course in fashion designing to students at its premises. हे स्टुडंट कुठले पण असो, the training is provided in Bangalore, Karnataka. इथे CGST, HGST, CL. आलं लक्षात? Services provided through admission to a cultural, artistic, sporting, scientific, educational or entertainment event or amusement park. इथे पण B2B, B2C असा काय विषय आहे का? Type of recipient not applicable. Okay. Location where the actual event is held. A person in Hyderabad, Andhra Pradesh buys ticket for the Island Tourism Festival in Andaman and Nicobar Island from the Department of Tourism of Andaman and Nicobar Island. लोकेशन ऑफ सप्लायर काय? अंदमान निकोबार आयलंड. हा इंटरस्टेट सप्लाय होईल आणि टॅक्स CGST HGST येईल. जर ते UT आहे तर UT GST येईल. अंदमान निकोबार काय? UT आहे. तर मग इंट्रा युनियन टेरिटरी सप्लाय अँड टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST UT GST. मेगा इव्हेंट्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पुणे ऑर्गनायझेस अवॉर्ड फंक्शन फॉर शाह इंडस्ट्रीज ऑफ गुजरात रजिस्टर इन गुजरात ॲट गोवा. ओके, मेगा इव्हेंट्स पुणे. अवॉर्ड फंक्शन कोणाचं आहे? शाह इंडस्ट्रीज, जो GST मध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे. गोव्यामध्ये काय केलं त्यांनी? इव्हेंट ऑर्गनाईज केला. लोकेशन ऑफ सप्लायर काय? मेगा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ॲट पुणे. हे काय येईल? लोकेशन ऑफ सप्लायर नाही आहे, हे लोकेशन ऑफ रिसिपियंट पाहिजे. काय पाहिजे? लोकेशन ऑफ रिसिपियंट सुरत गुजरात. प्लेस ऑफ सप्लाय लोकेशन ऑफ शाह इंडस्ट्रीज गुजरात. दिस इज अन इंटरस्टेट सप्लाय अँड द टॅक्स ॲप्लिकेबल इज IGST. सप्लायर कुठे आहे? पुण्यामध्ये. रिसिपियंट कुठे आहे? गुजरातमध्ये. इव्हेंट कुठे आहे? गोव्यामध्ये. लक्षात घ्या. Unregistered person location where the service is rendered. Grand Wedding Planner Company Bangalore is hired by Mr. Rajesh. राजेश हा अनरजिस्टर्ड पर्सन आहे, मुंबईचा आहे. टू प्लॅन अँड ऑर्गनाइज हिज वेडिंग ॲट गोवा. प्लेस ऑफ सप्लाय वेअर द इव्हेंट इज हेल्ड गोवा. इथे गोवा येईल. ओके, ओके. आता IGST दोन्हीकडे आला की नाही? इव्हेंट गोव्याला असेल पण B2B सप्लाय असेल तर IGST मधला शेअर कोणाला मिळेल? गुजरातचा जर का व्यापारी गोव्याला जाऊन इव्हेंट करतो, IGST इंटरस्टेट सप्लाय
आणि टॅक्स ॲप्लिकेबल काय म्हटलं IGST. आणि प्लेस ऑफ सप्लाय काय होतो, गुजरात होतो. म्हणजे IGSTचा बेनिफिट कोणाला मिळेल, गुजरातला मिळेल. तो शेअर गुजरातला मिळेल, गोव्याला मिळणार. पण जर अनरजिस्टर्ड पर्सनचा इव्हेंट असेल आणि तो गोव्याला झाला तर IGST गोवा येतो. दोन्हीकडे IGSTच येतो, पण IGSTचा फरक लक्षात घ्या. प्लेस ऑफ सप्लाय जर का गुजरात आहे आणि IGST आहे तर IGST मधला शेअर हा गुजरातला मिळतो. आणि प्लेस ऑफ सप्लाय जर गोवा आहे, IGSTचा शेअर हा गोव्याला मिळतो. तुम्हाला जी सुरुवातीला सांगितलं की जे त्यांनी पॅरामीटर दिले त्यातनं काय फरक पडतो. लॉ मेकरला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उद्देश ठेवून तरतुदी करायच्या होत्या हे करताना. किंवा बघितलं लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर, किंवा बघितलं लोकेशन ऑफ सर्व्हिस रिसिव्हर, किंवा बघितलं प्लेस वेअर द ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस, प्लेस ऑफ परफॉर्मन्स, किंवा बघितलं प्लेस वेअर सर्व्हिस इज कन्झ्युम, आणि प्लेस पर्सन टू विच होम ॲक्च्युअल बेनिफिट फ्लो. हे जे पॅरामीटर आहेत ना, हे एलिमेंट्स आहेत ना, हे विचारात घेऊन प्रोव्हिजन केलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं अरे इथे असं आहे, इथे असं आहे, आपल्याला जे आपलं मन कन्फ्यूज होतं आहे त्याचं कारण हे एकच क्रायटेरिया सगळीकडे वापरलेलं नाही आहे. सर्व्हिसेसच्या केसमध्ये उद्देश वेगवेगळा आहे. ट्रांसपोर्टेशन ऑफ सर्विस है, ठीक है, ट्रांसपोर्टेशन ऑफ सर्विस है. ट्रांसपोर्टेशन ऑफ गुड्स इंक्लूडिंग बाय मेल और कुरियर. इथे B2B B2C आहे ना. B2B लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन, otherwise location where the goods are handed over. Transportation of passenger है, B2B location of registered person, otherwise place where person embark on conveyance for continuous journey, return journey shall be treated as separate journey. हाय पुढे एक्सप्लेन केलंय सगळं. आणि सर्व्हिसेस ऑन बोर्ड कन्व्हियन्स सच ॲज वेझल, एअरक्राफ्ट, ट्रेन और मोटर व्हेकल. तिकडे आपण बघितलं ना गुड्स काय केले, इकडे गुड्स होते ना, इकडे सर्व्हिस आहे. सर्व्हिसेस ऑन बोर्ड कन्व्हियन्स सच ॲज वेझल, कन्व्हियन्स इन्क्लूड्स वेझल, एअरक्राफ्ट, व्हेकल. हे कुठे दिलं आहे, CGST ॲक्टमध्ये 234. ट्रांसपोर्टेशन ऑफ सर्व्हिस, ट्रांसपोर्टेशन ऑफ गुड्स, ट्रांसपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स आणि सर्व्हिसेस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हियन्स. बारा 9 मध्ये एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द राईट टू पॅसेज इज गिवन फॉर फ्युचर यूज अँड द पॉईंट ऑफ एम्बार्केशन इज नॉट नोन ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ तिकीट टू पॅसेज. हेच पुढे एक्सप्लेन केलं आहे पण, ठीक आहे, हे पण पुढे एक्सप्लेन केलं आहे. पहिलं बघा ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे. गुड्ससाठी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस दिली गेली, कळलं. घेणारा कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन, लोकेशन ऑफ द रिसिपियंट. ओव्हरऑल फॉर ट्रान्सपोर्ट्स अ गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी बेस्ड इन तामिळनाडू प्रोवाइड्स ट्रांसपोर्टेशन सर्व्हिस टू सुपर कार्स लिमिटेड अँड ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर रजिस्टर इन तामिळनाडू. गुड्स कुठेही पाठवा, गुड्स कुठेही पाठवा. ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस घेतली, तर समजा ही कुठली आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस टू सुपर कार्स लिमिटेड, सुपर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर. कार ज्या बनवतात ना, असे मोठी लॉरी असते बघा, त्यात त्या कार टाकतात आणि ते घेऊन देतात. त्यांनी सांगितलं ह्या कार घेऊन द्या, तो कुठेही पोचू दे, भारतामध्ये कुठेही पोचू दे कार. लोकेशन ऑफ सप्लायर काय, तामिळनाडू. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, तामिळनाडू. ओके.
अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल, लोकेशन ॲट विच द गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर द ट्रान्सपोर्टेशन. रोहन कुरियर, a courier agency registered in Maharashtra, provides courier services to a unregistered consumer, Mr. Ram in Karnataka, to deliver documents from Maharashtra to Karnataka. इथे डॉक्युमेंट्स कुठे हँडेड ओव्हर केले? महाराष्ट्रामध्ये. हँडेड ओव्हर जिकडे केले तिकडेच प्लेस ऑफ सप्लाय आहे. कुठेही पाठवले, हँडेड ओव्हर केले महाराष्ट्रामध्ये. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे, हे जरा गुड्स आहे, दुसऱ्या पॅसेंजर्स आहे. एक कसं असतं, एक वन वे ट्रॅव्हल हे आहे की मी इकडून चाललो दिल्लीला. ऐका एक मिनिट जरा, पहिलं ऐका. मी इकडून चाललो दिल्लीला, दुसरं मला दिल्लीवरून परत मुंबईला यायचं. एक असं होऊ शकतं की मी एक तिकीट काढीन मुंबईला दिल्लीला जायचं, मग दिल्लीला मी ठरवीन की मला मुंबईला जायचं आहे, त्यावेळी मी तिकीट बुक करेन. आणि केव्हा केव्हा असं होतं की जेव्हा मी मुंबईहून दिल्लीला चाललो आहे, मला माहिती आहे दिल्लीवरून परत मला कधी यायचं आहे, मी सेम टाईम जायचं आणि इथे तिकीट बुक केलं मुंबईलाच. कळलं? म्हणजे सर्व्हिस जो देतोय तो कुठे आहे? मुंबईला. तिकीट बुक केलं, इथून दिल्ली, दिल्लीवरून मुंबई. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय तरतूद करायची? परत तो सर्व्हिस घेणारा रजिस्टर आहे का अनरजिस्टर आहे हेही बघायचं. रजिस्टर्ड पर्सन आहे, टाईप ऑफ रेसिपियंट, लोकेशन ऑफ द रेसिपियंट. एक्झाम्पल काय? अरविंद अपॅरल्स रजिस्टर इन गुजरात, परचेस फ्लाईट तिकीट फ्रॉम ट्रान्स एअर लिमिटेड, रजिस्टर इन दिल्ली फॉर ट्रॅव्हल फ्रॉम दिल्ली टू गुजरात. आता दिल्लीवरून चालला गुजरातला. दिस इज अन इंटरस्टेट सप्लाय अँड द टॅक्सेस ॲप्लिकेबल इज IGST. सप्लायर कोण आहे? अरविंद अपॅरल्स. अरविंद अपॅरल्स कोण आहे? रिसिपियंट आहे. सर्व बघा, पहिले हे बघा, रिसिपियंट कोण आहे आणि सप्लायर कोण आहे. हा जो अरविंद अपॅरल्स आहे हा गुजरातचा आहे, त्याला जायचं आहे गुजरातवरून दिल्लीला. ओके. परचेज केली फ्लाईट तिकीट फ्रॉम ट्रान एअर लिमिटेड, रजिस्टर इन दिल्ली फॉर ट्रॅव्हल फ्रॉम दिल्ली टू गुजरात. ओके. गुजरातचा व्यापारी दिल्लीला गेला आणि त्यांनी दिल्लीला काय केलं? एअर तिकीट काढली दिल्लीच्या बिलरकडनं. त्याला प्रवास करायचा आहे दिल्ली टू गुजरात. लोकेशन ऑफ सप्लायर काय? दिल्ली आहे. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? गुजरात. कळलं? जर का रिसिपियंट हा रजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ रिसिपियंट जे आहे ना तो प्लेस ऑफ सप्लाय होईल. दिल्ली टू गुजरात हा प्रवास करतोय, तिकीट काढतो दिल्लीला. सप्लायर जे तिकीट देईल त्याला त्यावर जे चार्जेस घेईल तिकीट काढण्याचे, त्याच्यावरती टॅक्स कुठला येईल? IGST येईल. आणि प्लेस ऑफ सप्लाय काय असेल? गुजरात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर अनरजिस्टर्ड पर्सन, प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क ऑन द कन्व्हियन्स फॉर अ कंटिन्युअस जर्नी. फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अनरजिस्टर्ड पर्सन देअर कॅन बी 3 केसेस. 3 केस आहेत. एक ऑनवर्ड जर्नी, दुसरं रिटर्न जर्नी, आणि तिसरं वेन द पॉईंट ऑफ एम्बार्केशन इज नॉट नोन ॲट द टाईम ऑफ इश्यू ऑफ तिकीट. तिकीट जेव्हा काढलं गेलं की तुम्ही हे बघा ठराविक अमाऊंट द्या, महिन्याभर कुठं कुठेही प्रवास करा, असा पास मिळतो ना. अशा प्रकारचं पासिंग स्कीम काढली की हा पास घ्या, गर्दी करू नका, महिन्याभराचा पास मिळेल तुम्हाला, कुठनाही कुठे पण प्रवास करा. एक ठराविक एरिया आहे ते एरियात तुम्हाला प्रवास करता येईल, हा पास घेऊ शकता. ठीक. जर मी मुंबई टू पनवेल समजा CST टू पनवेल एक पास काढतो आणि एवढ्या मला भागामध्ये कुठेही प्रवास करता येईल, एक अमाऊंट देतो, सर्टन अमाऊंट. इथे काय करणार की कुठपासनं कुठपर्यंत जायचं आहे
आता बघा इथे फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अनरजिस्टर्ड पर्सन देअर कॅन बी 3 केसेस. एक ऑनवर्ड जर्नी. मिस्टर राम अँड अनरजिस्टर्ड कस्टमर इन वेस्ट बेंगाल purchases flight ticket from Tran Air Limited, register in West Bengal for travel from West Bengal to Delhi. Location of supplier West Bengal. And place of supplier Mr. Ram will embark on the journey West Bengal. सुरू कुठनं करतो जर्नी? वेस्ट बेंगाल. प्लेस ऑफ सप्लाय वेस्ट बेंगाल. टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST AGST. रिटर्न जर्नी जी आहे ह्यात काय दिलं आहे? रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी इवन इफ द तिकीट्स फॉर ऑनवर्ड अँड रिटर्न जर्नी आर इश्यूड ॲट सेम टाईम. ओके, एकाच वेळी तिकीट काढलं आहे, जायचं आहे असं. B2Bला कसं आहे? त्याचं जे लोकेशन आहे तोच प्लेस ऑफ सप्लाय. B2Cला असं नाही. कळलं ना काय? मी जर एक व्यापारी आहे, मुंबईहून दिल्लीला जाईन, दिल्लीवरून मुंबईला येईल, तर प्लेस ऑफ सप्लाय माझं मुंबईच आहे दोन्ही वेळेला. पण B2Cला कसं आहे? रिटर्न जर्नी आहे, सेपरेट जर्नी आहे. मिस्टर राम इन द अबोव एक्झाम्पल परचेस फ्लाईट तिकीट फ्रॉम द रिटर्न जर्नी फ्रॉम दिल्ली टू वेस्ट बेंगाल. इथे लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली आहे, पॉईंट ऑफ एम्बार्केशन फॉर द रिटर्न जर्नी कुठे आहे? दिल्ली आहे. मग इकडे प्लेस ऑफ सप्लाय दिल्ली होईल आणि तो इंट्रास्टेट सप्लाय असेल आणि टॅक्सेस CGST AGST येते. फरक काय झाला बघा. वरच्या एक्झाम्पलला काय आहे? वरच्या एक्झाम्पलला दिल्लीवरून गुजरातला येऊ दे, IGST लागेल. पण ते जर B2C दिल्लीवरून जर गुजरातला आला ना तर CGST AGST येईल. तिकीट दोन वेगवेगळे काढू दे किंवा एकाच वेळेला रिटर्न जर्नी पण काढू दे. फरक कळतो ना वरती आणि खाली काय? रजिस्टर्ड पर्सन आणि अनरजिस्टर्ड पर्सनला फरक काय बघा. When the point of embarkation is not known at the time of issue of ticket, in this case place of supply will be the location of the supplier. Supplier जिकडे तिकीट देतो. Tran Air Limited, registered in West Bengal, issue the pass for one way anywhere travel in India to Mr. Ram. सप्लायर कुठे? वेस्ट बेंगाल. प्लेस ऑफ सप्लाय विल बी द लोकेशन ऑफ सप्लायर इट इज वेस्ट बेंगाल. टॅक्स लागेल CGST AGST. कुठनंही कुठे एकदा तुम्ही प्रवास करू शकता. तिकीट दिलं असेल वन वे एनिवेअर ट्रॅव्हल इन इंडिया. सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स. टाइप ऑफ रेसिपियंट नॉट ॲप्लिकेबल. लोकेशन ऑफ द फर्स्ट शेड्यूल पॉईंट of the departure of the conveyance for the journey. Tran Air Limited registered in Delhi supplied food on board its flight from Delhi to Kerala via Mumbai for the catering service provided by Tran Air Limited. Location of supplier Delhi to Kerala via Mumbai. Place of supply as the first point of departure of the flight is Delhi. The place of supply is Delhi. Intrastate supply and the taxes applicable are CGST AGST. सेक्शन 10 मध्ये गुड्स होतं. इकडे काय सर्व्हिस आहे? टेलिकम्युनिकेशन. ओके, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस कशा प्रकारे दिली जाते त्याप्रमाणे मग तेवढ्या तरतुदी येणार ना. तुम्हाला ह्या सर्व्हिस दिल्यात ना इकडे, ज्या सर्व्हिस तुम्हाला दिलेल्या तिकडे प्लेस ऑफ सप्लाय तुमची, तुम्ही कुठला सप्लाय सर्व्हिस कुठली घेत आहे, सर्व्हिस जर ह्यातली असेल ना
सर्व्हिस ह्यातली असेल तर प्लेस ऑफ सप्लाय कसा काढायचा. तुमची जर का सर्व्हिस या सेक्शन 12 मधली नसेल, म्हणजे 3 ते 14 मध्ये नसेल, जनरल रूल लावा. बरोबर आहे ना. मग दिला जनरल रूल तोच लागतो. जनरल रूल केव्हा लागत नाही, या सर्व्हिसेस 3 ते 14 मध्ये असेल तर. आता टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आहे, तर टेलिकॉम सर्व्हिस तुम्ही काय बघाल, एक फिक्स लाईन आलेली आहे, एक केबल आलेली आहे. आता जर का वायरलेस आहे, म्हणजे मोबाईलला त्याला वायर नसते, मग तो पोस्टपेड आहे का, प्रीपेड आहे का. परत तुम्ही वाउचर जे परचेस करता, ते समजा मी गुजरातला गेलो आहे, माझा रिचार्ज करायचं राहिलं आहे, माझं हे संपलं, मी रिचार्ज तिथे करतो. मग अशा वेळेला टॅक्स कुठला लागेल सप्लायर. मग ते त्यात दिलेलं आहे, तेच त्यात दिलं आहे. याच्या व्यतिरिक्त हे झालं, सगळे एक्झाम्पल दिलेत पुढे. बँकिंग आणि इन्शुरन्स आहे. ओके, बँकिंग आणि इन्शुरन्स आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट आहे. जर तुमची सर्व्हिस यातली नाही आहे तर जनरल रूल लावा. म्हणजे सबसेक्शन 2 जो आहे हाच लावायचा आहे. आणि त्यात तेच दिले ना की द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस एक्सेप्ट द सर्व्हिसेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 3 to 14. लोकेशन ऑफ रेसिपियंट घ्यायचं तिकडे B2B साठी. ओके, पण 3 ते 14 मध्येच त्यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे प्लेस ऑफ सप्लाय त्याप्रमाणे येईल. म्हणजे 3 ते 14 प्रकार सर्व्हिसेस असतील तर तुम्हाला जनरल रूल ॲप्लिकेबल होणार नाही. बाकी सर्व्हिस कुठली पण असेल, रजिस्टर्ड पर्सन असेल, लोकेशन ऑफ सच पर्सन, हेच येणार सर्व्हिसचं. थांबू मी इथे.